नमो किसान महासन्मान निधी योजनेबद्दल मोठी खुशखबर आता शेतकऱ्यांसाठी आली आहे. 8व्या हप्त्याबद्दल आता मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून आली आहे. जो काही नमोचा 8वा हप्ता होता त्याबद्दल आता सरकारने लेटेस्ट बातमी दिलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 8वा हप्ता अखेर आता शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. तारखेमध्ये आता मोठा बदल झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार भरपूर दिवसांच्या कालावधीनंतर आता नमोचा 8वा हप्ता जमा होत आहे. PM किसानचा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळाला, परंतु नमोचा हप्ता शेतकऱ्याला भेटलाच नाही. यावरती मुख्यमंत्री साहेबांनी आता मोठी बातमी दिलेली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचे पैसे येणार आहे. परंतु अत्यंत महत्त्वाची यादी आहे. सरकारने स्पष्टपणे आज यादी जाहीर केली आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टपणे मोठी घोषणा केली आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहे व नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणले आहेत. शेतकरी मित्रांनो, नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला होता. आज आपण एक महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल बोलत आहोत. एका विषयावर बोलत आहोत. 19 नोव्हेंबरला केंद्राचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे की PM किसानचे 2000 रुपये तुम्हाला आले. पण आता महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची मोठी प्रतीक्षा होती. 8वा हप्ता कधी येणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत होता. 90 लाख शेतकरी बांधवांची आता या ठिकाणी प्रतीक्षा संपत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यात आज निधी जमा होत आहे. फक्त आजसाठी शेतकरी बांधवांनो, कारण सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे यादी जाहीर झाली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना पूर्णपणे केंद्राच्या PM किसान योजनेवर अवलंबून आहे. ज्यांना केंद्राचे पैसे मिळतात त्यांनाच राज्याचे देखील पैसे दिले जातात. हे दोन्ही हप्ते एकमेकांच्या मागे पुढे किंवा पाठोपाठच येत असतात. 90 लाख शेतकऱ्यांची नावे या योजनेच्या यादीत समाविष्ट आहेत. ज्यांचे नाव केंद्राच्या पोर्टलवर आहे त्यांनाच लाभ आता मिळणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे यादी आज जाहीर करण्यामध्ये आली आहे. भरपूर दिवसाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे. 19 नोव्हेंबरला केंद्राचा हप्ता आल्यावर शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप आशा होत्या. सगळ्यांना वाटत होतं की नमोचे पैसे त्याच दिवशी येतील, पण फक्त PM किसान योजनेचे पैसे आले, नमोचे पैसे मात्र रखडूनच राहिले. यामुळे शेतकरी बघा बांधवांची निराशा देखील पाहायला मिळाली होती. हप्त्याचा काळ पूर्ण झाला असून पैसे का आले नाही हे आता आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेणार आहोत. जिल्ह्यांची यादी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने अत्यंत महत्त्वाची बातमी आता दिली आहे. तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता मिळणार आहे. तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि लाईक करून बाजूचे बेल नोटिफिकेशन घंटे ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. निवडणुकीच्या काळामध्ये हप्ता का मिळाला नाही असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पण आता आहे. पण मित्रांनो, सरकारी स्तरावर या हप्त्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. जर तुम्ही लाभार्थी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, हे लक्षामध्ये ठेवा. बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते तुम्हाला भेटले असून 8व्या हप्त्याला थोडा तांत्रिक उशीर होतोय. निधीची तरतूद वेळेवर न झाल्यामुळे हप्ता केंद्रासोबत जमा झाला नव्हता. पण आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची आता दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो, हे लक्षामध्ये घ्या. राज्य सरकारने केंद्राकडून पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी आता मिळवून दिली आहे.
तर बघा यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे. यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आजच तुम्हाला निधी या ठिकाणी मिळणार आहे. 90 लाख शेतकऱ्यांची या ठिकाणी यादी आता आली आहे. राज्याला आता प्राप्त झाली आहे. यादी आल्यामुळे पुढच्या तांत्रिक प्रक्रियेला मोठा योग आता आला आहे. पोर्टलवर ही यादी असल्यामुळे पैशांचे वितरण काम आता सोपे अधिक झाले आहे. लवकरच निधी मंजूर देखील आता झाला आहे. तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे. यादी मिळाल्यावर सरकार तात्काळ निधी तुम्हाला देत आहे. यासाठी सरकारकडून एक विशेष शासन निर्णय म्हणजेच की GR देखील काढला जातो. एकदा सरकारचा GR निघाला की 4 ते 5 दिवसामध्ये वितरण होते. सरकारने सांगितल्यानुसार पहिल्या टप्प्याची यादी जाहीर झाली आहे. जर तुम्हाला यादी पाहिजे असेल तर अगदी 1 मिनिटामध्ये आपण यादी देखील सांगणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे व कोणकोणत्या शेतकरी बांधवाला निधी मिळणार हे देखील आपण पाहून घेत आहोत. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे. बघा तांत्रिक प्रक्रिया खूप आता आवश्यक आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा नक्कीच आहे अशी माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी. संभाजीनगर, जालना, त्यानंतर आहे बीड, बघा त्यानंतर आहे परभणी झाल्याच्या नंतर हिंगोली, त्यानंतर आहे धाराशिव, त्यानंतर नांदेड. बघा शेतकरी बांधवांनो हिंगोलीचा पण समाविष्ट झाला आहे. लातूर, धाराशिव हे महत्त्वाचे जिल्हे आहे. त्यानंतर आहे नाशिक, अहमदनगर, जळगाव, त्यानंतर आहे धुळे, नंदुरबार, पुणे आणि सातारा, त्यानंतर आहे सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर. बघा या 18 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रक्रिया आता सुरू झाली आहे. केंद्राचा पैसा मिळाला असेल तर काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. 18 जिल्ह्यांमधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नक्कीच लवकरच पैसे जमा होणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे बँकांची यादी पण आता जाहीर झाली आहे. तुमचे खाते जर या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच आता निधी मिळणार आहे. बघा 12 बँकांमध्ये DBTद्वारे पैसे जमा होणार आहे. आता कोणत्या आहेत त्या 12 बँका असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. बघा त्यामध्ये सर्वात प्रथम बँक आहे ती म्हणजे की बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा जिला की स्टेट बँक असे देखील म्हणतात, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा सेंट्रल बँक, त्यानंतर युनियन बँक, त्यानंतर आहे ICICI बँक, त्यानंतर आहे बघा HDFC बँक, त्यानंतर आहे ॲक्सिस, त्यानंतर ग्रामीण बँक, विदर्भ कोकण बँक, पुणे जिल्हा बँक, अहमदनगर जिल्हा बँक, बघा आणि पोस्ट पेमेंट बँक या देखील बँकेमध्ये पैसे येतच असतात. बघा या 12 व पोस्ट पेमेंट बँक अशा 13 मिळून बँकेच्या खात्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. जर तुम्ही KYC केली नसेल तर तुमच्या खात्यात निधी जमा होऊ शकत नाही. आता बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेतकरी बांधवांनो. तुमच्या मनामधील सर्व शंका नक्कीच आता या ठिकाणी दूर झाली असेल. बघा हा व्हिडिओ तुमच्या जवळपास 2 ते 3 व्यक्तीला म्हणजे की शेतकऱ्याला नक्कीच शेअर करा, कारण त्यांना पण महत्त्वाची माहिती मिळाली पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो टोटल 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे आता चिंता करण्यासारखं काहीच नाही. ही होती अत्यंत महत्त्वाची लेटेस्ट बातमी. धन्यवाद.